स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनल मध्ये। मी शुभांगी पो तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। श्री स्वामी समर्थ असं दैवत आहे की ज्या भक्ताने मनापासून स्वामींना हाक मारली की स्वामी त्या भक्ताच्या हाकेला धावून येतच असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, फरक मात्र एवढाच असतो की काही भक्तांच्या हाकेला स्वामी लगेचच येत असतात आणि काही भक्त स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर काही भक्तांना प्रचिती येण्यासाठी वेळ लागत असतो, परंतु स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर प्रत्येक भक्ताला अनुभव हे येतच असतात। काहींना लवकर येतात तर काहींना उशिरा येतात, परंतु स्वामींची सेवा कधी सुद्धा वाया जात नाही। ज्या भक्ताने मनापासून केलेली सेवा स्वामींजवळ ही नक्कीच पोहोचत असते। तुम्ही एकदा जरी श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी देखील स्वामी त्या सेवेचं फळ योग्य वेळ आल्यानंतर त्यापेक्षाही जास्त म्हटलं तरी तुम्हाला देऊन जात असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामी हे नेहमी ज्या भक्ताने स्वामींच्या भक्तीचा मार्ग निवडला त्या भक्ताच्या आयुष्याचा भार हे साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ चालवत असतात। कधीच त्या भक्ताला एकटे सोडत नसतात। आयुष्यामध्ये त्याच्या जेवढी दुःख संकटे अडचणी येतील तर त्या संपूर्ण स्वामी आपल्या प्रत्येक वेळी आपल्या भक्ताला तारून नेत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, आज मी एक तुम्हाला सुंदर असा अनुभव सांगणार आहे आणि आजचा अनुभव एका दादांचा अनुभव आहे आणि ते राहणारे दादा हे पनवेलचे आहेत आणि त्यांचं शिक्षण हे मुंबईमध्येच पनवेलमध्ये झालेलं आहे। तर त्यांनी बीटेक केलेलं होतं, तर त्यानंतर त्यांनी इथेच म्हणजे त्यांचं जे काही शिक्षण होतं ते पूर्ण झालं आणि 2 वर्ष त्यांनी मुंबईमध्ये जॉब केला आणि पुढे त्यांनी लहानपणापासूनच स्वामींचे सेवेकरी होते। त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी हे लहानपणापासूनच त्यांना स्वामींनी घडवलं होतं असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांची आई स्वामी सेवेकरी होती, त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावरती स्वामींची कृपा ही झालेली होती आणि त्यांना देखील स्वामी सेवेचं खूप वेळ होतं। अगदी वयाच्या 7व्या 8व्या वर्षापासून जरी म्हटलं तरी देखील चालेल, कारण ते म्हणतात की मी जेव्हा 2री 3री मध्ये होतो तेव्हापासून मला स्वामींना मुजरा वगैरे करायला येत होता, तर मी स्वामींचं नामस्मरण करत होतो। स्वामींची सेवेमध्ये मला खूप आवडायचं। माझे वडील हे लहानपणीच वारलेले होते, तर माझ्या आयुष्यामध्ये खूपच वाईट अशी घटना घडली की त्यावेळेस मी स्वामींवरती देखील संकट आणलं आणि स्वामींना सांगितलं की तुम्ही एकमेव असे आहात की या संकटातून मला बाहेर काढू शकता, यासाठी मी स्वामींना पाण्यामध्ये सुद्धा ठेवलेलं। तर चला तर मग त्या दादांच्या आयुष्यामध्ये कोणतं संकट आलं होतं आणि त्या संकटामध्ये आपले श्री स्वामी समर्थांनी त्यांना कसं वाचवलं, चला तर मग जाणून घेऊया दादांच्या शब्दामध्ये। चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। माझे नाव प्रसाद देसले आणि मी राहणारा पनवेलचा, मी महाराष्ट्रामधूनच आहे आणि माझं पनवेलमध्येच मुंबईमध्ये शिक्षण देखील झालेलं आहे आणि मी बीटेक तेथेच केलेलं। त्यानंतर मी 2 वर्ष तेथेच जॉब केला आणि नंतर स्वामींच्या कृपेने मला अमेरिकेहून ऑफर आला आणि मला अमेरिकेला बोलावण्यात आलं। मी जेव्हा लहान होतो तेव्हाच माझे वडील वारलेले होते, त्यामुळे वडिलांचं आम्हाला ते सुख एवढं मिळालं नाही, तर माझी जी आई होती तीच माझ्यासाठी सर्वस्व होती। त्यामुळे मला जे काही करायचं होतं ते फक्त आईसाठी करायचं होतं। मला अमेरिकेहून कॉल तर आलेला होता, परंतु मला अमेरिकेला जायचंच नव्हतं, कारण माझी आई ही एकटी पनवेलमध्ये राहणार होती। त्यामुळे मी अजिबात सुद्धा कोणालाही सांगितलं नाही की मला कॉल आलेला आहे आणि त्यात जास्तीत जास्त माझ्या आईला यातील काही सुद्धा सांगितलं नव्हतं। तरी देखील स्वामींची कृपा का काहीही म्हणा, परंतु आईला एक दिवस समजलं की मला अमेरिकेहून जॉबसाठी ऑफर आलेली आहे। तर मग जॉबसाठी ऑफर आली म्हटल्यानंतर आईने हट्ट पकडला की तुला तिथे अमेरिकेला जॉब करायला जायचं आहे, कारण आईला खूप आनंद झाला की माझा मुलगा अमेरिकेला जाणार आणि
तिथील एक दुसरं जग त्याला पाहायला मिळणार। तर आईने हट्ट पकडला, परंतु मी सांगितलं की मी तुला सोडून कुठे सुद्धा जाणार नाही, मी फक्त तुझ्या जवळ राहणार आहे आणि माझ्या स्वामींजवळ राहणार आहे। माझे स्वामी हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत, त्यामुळे मी स्वामींना आणि तुला सोडून कुठे सुद्धा जाणार नाही। तर आईने खूप हट्ट केला, परंतु मी ऐकेनासा झाल्यानंतर शेवटी आईने म्हणजे मला शपथ घातली, ती म्हणजे स्वामींची। आणि तिने सांगितलं की तुला शपथ आहे स्वामींची, तू अमेरिकेला जॉब करण्यासाठी जा, असा आईने हट्ट पकडला। आता तिला माहित होतं की मी फक्त ऐकेल याच गोष्टीवर की स्वामींची शपथ घातल्यानंतर माझा देखील नाईलाज होईल, कारण आईला एवढा आनंद झाला होता की माझा मुलगा अमेरिकेला जाणार। त्यामुळे आईने आनंद तिला खूप झाला, त्याबरोबर तिच्या मनामध्ये जे दुःख होतं ते तिनं अजिबात सुद्धा दाखवू दिलं नव्हतं की माझा मुलगा माझ्यापासून दूर होईल, हे तिनं अजिबात सुद्धा दाखवू दिलं नाही। फक्त तिच्या चेहऱ्यावर एक आनंद होता की माझा मुलगा अमेरिकेला जाणार। याच गोष्टीने तिने मला स्वामींची शपथ घातली, त्यामुळे तिला देखील माहित होतं की मी स्वामींची शपथ घातल्यानंतर तो शब्द मोडू शकणार नाही, त्यामुळे मला देखील नाईलाजाने अमेरिकेला जावं लागलं। परंतु मी माझ्या आईची काळजी घेण्यासाठी ते एक जोडपं ठेवलं आणि त्यांना देखील चांगला पगार देण्याचं म्हणजे सांगितलं आणि त्यांना सांगितलं की मी महिन्याला तुम्हाला पगार देईन, परंतु तुम्ही माझ्या आईची काळजी घ्यायची। तर त्यावेळेस ते जोडपं देखील तयार झालं आणि मी माझ्यासाठी एक स्वामींची मूर्ती देखील घेतली आणि मी स्वामींना घेऊन अमेरिकेला आलो। मी माझ्याजवळ जी स्वामींची मूर्ती होती, मला कितीही लवकर जॉबला जायचं असलं तरी देखील मी अमेरिकेमध्ये सर्वात प्रथम स्वामींची सेवा करायचो आणि त्यानंतरच पुढे जायचो, जॉबसाठी जायचो। आणि जी घरामध्ये स्वामींची मूर्ती होती त्यावरती माझी आई स्वामींची सेवा करायची। आई प्रत्येक वेळी सांगायची की स्वामींना माझ्या मुलाच्या सतत बरोबर राहा, आणि मी सतत सांगायचो स्वामींना की माझ्या आईच्या बरोबर तुम्ही सतत राहा। मी सर्वात मोठं म्हणजे मी स्वामींच्याच वरती माझ्या आईला इथे ठेवलेलं होतं। आणि काही दिवस म्हटलं की आता आपण येथे राहायचं आणि नंतर आईकडे जायचं, परंतु कामाचा लोड असा की त्यानंतर मी कामामध्येच होतो, परंतु मी आईला दररोज कॉल करायचो, तिची प्रत्येक वेळी विचारपूस करायचो, काय करते आहे, कशी आहेस, जेवली का, अशा खूप चौकशी देखील करायचो। तर स्वामींची कृपा माझ्यावरती ही नेहमीच असायची। मला स्वामींचे वारंवार लहान मोठे अनुभव देखील आलेले आहेत। तर स्वामींची प्रचिती म्हणजे स्वामींचा एवढा माझा स्वामींवरती विश्वास होता की मला प्रत्येक वेळी वाटायचं की माझे स्वामी आहेत ना, मग काही सुद्धा अवघड नाही। त्यामुळे स्वामींवर एवढा विश्वास आणि स्वामींच्या विश्वासावरतीच मी देखील जॉबला जायचो। माझा जॉब कंटिन्यू चालू होता। अमेरिकेमध्ये 2 वर्ष झाल्यानंतर माझ्या मनामध्ये असं म्हणजे मला का कोणास ठाऊक परंतु भीती वाटायला लागली, आणि भीती वाटायला लागलं म्हणजे माझं मन एवढं पूर्वी शांत जसं होतं तसं अशांत व्हायला लागलं, मनामध्ये घाबरटपणा सुरू झाला। त्यानंतर मग हळूहळू असं व्हायला लागलं की मला रात्रीची स्वप्न पडायला लागली। तर प्रत्येक स्वप्न असं पडायचं की कुठेतरी कोणाच्या तरी घराला आग लागलेली आहे आणि खूप लोक आरडाओरडा करत आहेत। एका दिवशी असं स्वप्न पडायचं की खूप लोक पाण्यामध्ये बुडत आहेत, मला वाचवा, मला वाचवा अशी म्हणून ओरडत आहेत। तर कधी कधी असं स्वप्न पडायचं की म्हणजे खूप पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसामध्ये खूप लोकांचा वीज वगैरे पडून मृत्यू झालेला आहे, असं म्हणजे खूपच भयानक भयानक स्वप्न पडायचे। कुठेतरी खूप मोठा भूकंप झालेला आहे आणि खूप लोक मरतायत, म्हणजे असं प्रत्येक वेळी स्वप्न पडायचं आणि त्या स्वप्नामध्ये मला असेच खूप लोकांना हानी झालेली मला दिसायचे। तर त्यावेळेस ना मी खूप घाबरून जायचो। एक वेळेस तर मला झोपताना सुद्धा भीती वाटायला लागली होती, म्हणजे मी एवढा घाबरून जायचो या अशा स्वप्नांनी। आणि एक वेळेस तर असं स्वप्न पडलं की खूप लोक अशी मेलेली आहेत आणि त्या लोकांना अग्नी देत आहेत, म्हणजे जिकडे तिकडे म्हणजे अग्नीच देणं काम चालू होतं। तर अशा स्वप्नांमुळे मी खूप घाबरून जायचो आणि मला असं वाटायचं की आता काय होतंय, आता काय होणार आहे, आणि अशी स्वप्न मला प्रत्येक वेळी खूप घाबरवून सोडायची। मी खूप घाबरायचो देखील, परंतु मला असं वाटायला लागलं की आता काय होणार आहे, केवढं मोठं संकट माझ्यावरती येणार आहे, आणि या विचारानेच मी अस्वस्थ व्हायला लागलो। त्यानंतर मग मी स्वामींना म्हटलं की मला काही होत आहे, मला काही समजत नाही, आणि मग मी स्वामींना म्हटलं की मी 51 दिवसाचं तुमचं पारायण करतो आणि त्या
म्हणजे यासाठीच की मला अजिबात भीती वगैरे वाटू देऊ नका किंवा माझ्या बरोबर कोणत्याही प्रकारची वाईट घटना होऊ देऊ नका, यासाठीच मी 51 दिवसाचं पारायण करायला सुरुवात केली. आणि पारायणाला सुरुवात झाली, पारायणाची म्हणजे पूर्णपणे तयारी वगैरे झाली आणि पारायणाचा पहिला दिवस एवढ्या लवकर मी ब्रह्म मुहूर्तावरती उठून पारायणाची पूजा वगैरे मांडली, वाचन वगैरे केलं. तर अशा पद्धतीने रोजचा दिवस जात होता. 5 दिवस खूप चांगल्या प्रकारे पारायण झालं. म्हणजे मला त्या 5 दिवसामध्ये मला कोणत्याही प्रकारची अशी घाबरवणारी स्वप्न वगैरे पडली नाहीत. परंतु मला सतत असं वाटायचं, माझा जीव अस्वस्थ व्हायचा की आज काय खबर येते, आज कुठून काय समजतंय का, म्हणजे अशी मला प्रत्येक वेळी भीती वाटायची. एक एक दिवस माझा घाबरत घाबरतच निघून जायचा. आणि या घाबरण्यामुळे मला असं म्हणजे शंका ही होतीच की कुठेतरी काहीतरी हे नक्कीच घडणार आहे, असं प्रत्येक वेळी मनामध्ये देखील वाटायचं. आणि 6वा दिवस देखील पारायणाचा गेला आणि उजडला तो 7वा दिवस. आणि 7व्या दिवशी पारायणाचं मी वाचन वगैरे चालू होतं. आणि वाचन चालू असताना आणि दररोज तर असं होतं की मी पारायणाचं पठण करायला बसलो की माझा मोबाईल मी सायलेंटवर किंवा स्विच ऑफ करून ठेवत असतो. तर या दिवशी मला देखील घाई होती, जॉबवरती जायचं होतं आणि त्यासाठी माझं पारायणाचं वाचन चालू झालं. मनामध्ये एक भीती तर होतीच, कारण या 10-15 दिवसामध्ये मी खूपच सतत घाबरलेलो आणि अस्वस्थ होतो. मला प्रत्येक वेळी असं वाटायचं की कुठून तरी काहीतरी मला वाईट खबर येते की काय, कोणाचा फोन आला की मी घाबरून जायचो. त्यामुळे माझ्या काळजाची धडधड देखील वाढत 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 चालली होती आणि त्याचबरोबर मला भीती देखील प्रत्येक वेळी खूप वाटायची. तर त्यावेळेस पारायण चालू असताना माझा एकदमच फोन वाजला आणि फोनच्या रिंगने मी एकदम दचकलो. पण असं होतं की मी पारायण चालू असताना कधी सुद्धा उठत देखील नव्हतो. तर त्यावेळेस फोन वाजला. मग मला असं वाटलं की आता फोन वाजून आपोआपच बंद होईल. तर त्यानंतर फोन वाजला देखील आणि बंद देखील झाला. तरी देखील माझ्या मनामध्ये मी वाचत तर होतो, परंतु माझ्या मनामध्ये घाबरटपणा तसाच चालू होता. त्यानंतर पुन्हा फोन वाजला, पुन्हा फोन बंद झाला. असं करत करत अर्धा तास फोन वाजत होता. त्यावेळेस मात्र अर्धा तास फोन जसा वाजतोय त्या पद्धतीनेच मनामध्ये घाबरटपणा जास्त वाढत गेला. माझं मन अस्वस्थ व्हायला सुरुवात झाली आणि नाइलाजाने माझ्या मनावरचा ताबा सुटला आणि मी गेलो फोन उचलला. फोन उचलल्यानंतर फोन आलेला होता ती माझ्या आईच्या शेजारी, म्हणजे माझ्या घराच्या पनवेलमधील एका शेजारच्याच काकूंचा फोन आलेला होता. तर काकूंनी मी जसा फोन उचलला तर त्या काकू देखील खूप घाबरलेल्या होत्या आणि काकू रडत होत्या. तर काकूंनी मला सांगितलं की प्रसाद, तू जिथे असतील तिथून पटकन इथे ये. तर त्यावेळेस मी विचारलं की काय झालं आहे, काय झालं काकू, तुम्ही असं का म्हणत आहात. तर त्यावेळेस त्यांनी सांगितले की तुझ्या आईला शेवटचा अटॅक आलेला आहे, तर तू पटकन इथे ये, एवढंच म्हटलं. त्यानंतर मी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु काकूने रडतच फोन ठेवून दिला. त्यानंतर मला देखील काही सुद्धा सुचत नव्हतं, कारण अमेरिकेतून इकडे यायचं म्हटलं तर असं आपण लगेचच येऊ शकत नाही. त्यासाठी जी-आर काढावा लागतो आणि त्यानंतर जी-आर निघण्यासाठी देखील काही दिवस लागतात आणि त्यानंतर आपण म्हणजे इकडे येऊ शकतो. तर त्यावेळेस मी देखील खूप घाबरलो. आता मी देखील काही करू शकत नव्हतो. तर मी पुन्हा काकूंच्या मोबाईलवरती फोन लावला. तर काकूंनी फोन उचलला. तर उचलल्यानंतर काकूंना सांगितलं की तुम्ही त्यांना पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा. तर तेथे गेल्यानंतर काकूंनी म्हणजे म्हणाल्या की हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना घेऊन आलेलो आहोत. तर त्यावेळेस त्यांनी ज्या हॉस्पिटलमध्ये आईला आणलेलं होतं, तर ते हॉस्पिटल माझ्या ओळखीचंच होतं. मी डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट केला. तर डॉक्टरांना म्हणजे मी रडत रडत सर्व काही सांगायला सुरुवात केली की डॉक्टर तुम्ही काहीही करा, परंतु माझ्या आईला वाचवा. माझी आई ही माझ्यासाठी सर्वस्व आहे. तर तुम्ही जेवढा तुमच्याशाने होईल तेवढा प्रयत्न करा आणि माझ्या आईला वाचवा, असं म्हणून मी डॉक्टरांजवळ रडायला लागलो. हात जोडून प्रार्थना करायला लागलो, कारण माझ्या लहानपणीच माझ्या वडिलांचं छत्र माझ्यापासून हरवलेलं होतं. माझ्यासाठी होती ती फक्त माझी आई होती. त्यामुळे मी डॉक्टरांना मनापासून विनंती करत होतो. तर डॉक्टरांनी देखील सांगितलं की जेवढं जमेल आम्ही त्यापेक्षाही जास्त प्रयत्न करू तुमच्या आईला वाचवण्याचा. आणि डॉक्टरांनी त्यांची प्रोसेस ही चालूच होती. इकडे मी स्वामींना देखील धावा करत होतो की स्वामी माझ्या आईला वाचवा. आता तुमच्याच विश्वासावर मी आईला ठेवून आलो होतो. आता तुम्हीच स्वामी आईला वाचवायचं आहे आणि तुमच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. तुम्ही सर्व काही शक्य करणारे स्वामी आहात. त्यामुळे तुम्ही माझ्या आईलाच तुम्ही काही करून वाचवू शकता. त्यावेळेस मी स्वामींना प्रार्थना करत होतो.
तर त्यानंतर अर्धा एक तासानंतर डॉक्टरांचा फोन मला आला आणि डॉक्टरांचा फोन आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की मी तुमच्या आईला वाचवू शकलो नाही, मला क्षमा करा. सॉरी म्हणून डॉक्टरांनी फोन ठेवला. परंतु मला आता काय करावं काहीही समजत नव्हतं. डॉक्टरांनी तर असं सांगितलं होतं आणि मी तर इकडे अमेरिकेमध्ये होतो. आता आईकडे असं वाटत होतं की धावतच जावं. आता कसं करावं ते देखील समजत नव्हतं. परंतु तेथून निघणं देखील अशक्य होतं. तर मी प्रत्येक वेळी स्वामींनाच प्रार्थना करत होतो की स्वामी तुम्ही तिच्या जवळ आहात, तुम्ही काही करा, परंतु तिला वाचवायचं तुमचं काम आहे. आणि असं म्हणून स्वामींची मूर्ती मी जी माझ्याजवळ होती, मी जी स्वामींच्या मूर्तीवरती सेवा करत होतो, तर ती मूर्ती पाण्यामध्ये ठेवली आणि स्वामींना सांगितलं की जोपर्यंत तुम्ही माझ्या आईला बरं करत नाही, जोपर्यंत माझी आई चांगली होत नाही, म्हणजे जोपर्यंत माझ्या कानावरती काहीतरी चांगले शब्द आईविषयी जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत मी स्वामी तुम्हाला पाण्यातून बाहेर काढणार नाही. तुम्ही देखील असंच पाण्यामध्ये राहावं लागेल, असं म्हणून स्वामींचा धावा केला. स्वामींजवळ खूप रडत होतो, स्वामींना विनवत होतो आणि स्वामींची मूर्ती पाण्यामध्ये ठेवलेली होती आणि स्वामींचं नामस्मरण जप चालू होता. त्यानंतर मी स्वामींना एवढंच म्हणत होतो की स्वामी तुमच्यासाठी अशक्य गोष्ट कोणतीच नाही, तुम्ही सर्व काही शक्य करणारे आहात. तर तुम्ही आता माझ्या आईला जिवंत करायचं आहे, तुम्हीच एकमेव माझ्या आईला वाचवू शकता, असं म्हणून स्वामींजवळ प्रार्थना करत होतो. तर त्यानंतर मी त्या जागेचा उठलो सुद्धा नव्हतो, तिथेच बसून रडत स्वामींजवळ रडत रडत स्वामींना प्रार्थना करत होतो. आणि त्यानंतर 1 ते 1.5 तासानंतर पुन्हा डॉक्टरांचा फोन आला आणि डॉक्टरांनी मला फोन करून म्हणाले की प्रसाद चमत्कार झाला, काहीतरी दैवी शक्ती प्रसन्न झाली की काय कोणास ठाऊक. परंतु मी पूर्णपणे चेक केलं होतं, तुझी आई पूर्णपणे गेलेली होती, म्हणजे ती एक्सपायर म्हणजे वारलेली होती, परंतु अचानकच आता तिच्या हृदयाचे ठोके चालू झालेले आहेत. तर असं डॉक्टरांनी ज्या वेळेस सांगितलं त्यावेळेस मी स्वामींच्या जवळ गेलो, नतमस्तक झालो, स्वामींजवळ खूप रडलो. स्वामी तुम्ही खरोखरच अशक्य हे शक्य करणारे आहात. त्यामुळे स्वामींची मूर्ती पाण्यातून बाहेर काढली आणि स्वामींना अभिषेक वगैरे करून स्वामींची पूजा करायला सुरुवात केली. जे पारायण माझं चालू होतं ते वाचायला सुरुवात केली. तर मला एवढा म्हणजे एवढा आनंद झाला की स्वामींना मी म्हटलं की स्वामी तुम्ही ना सर्वव्यापी आहात, तुम्ही सर्व काही शक्य करणारे आहात, असं म्हणून मी पटकन पहिल्यांदा GR काढायला गेलो आणि GR निघण्यासाठी आणि त्यावेळेस तिथून मला पनवेलमध्ये येण्यासाठी कंप्लीट 3 दिवस गेले. तर मी ज्या वेळेस दवाखान्यामध्ये पोहोचलो तर तिथे गेल्यानंतर आईचे म्हणजे आई ही म्हणजे आईचे हृदयाचे ठोके, हाताचे हालचाल वगैरे चालत होती. तर त्यावेळेस मग मी आईजवळ पोहोचलो. तर त्यानंतर मी आईजवळच तिथे दवाखान्यामध्ये राहिलो आणि कंप्लीट 15 ते 20 दिवस आईला बोलायला यायला म्हणजे तो तेवढा वेळ गेला. आणि त्यानंतर आई बोलायला लागली. तर मी दररोज स्वामींचं नामस्मरण करत होतो. आईजवळ प्रत्येक वेळी स्वामींचं जप करत बसायचो, स्वामींचं नामस्मरण करायचो आणि स्वामींना एवढीच प्रार्थना करायचो की स्वामी माझ्या आईला तुम्ही बरं करा. आणि त्यानंतर कंप्लीट 1 महिन्यानंतर आईला डिस्चार्ज मिळाला आणि आई घरी आली. घरी आल्यानंतर आईला देखील ती आल्या आल्या स्वामींच्या पाया पडले आणि स्वामींच्या पाया पडल्यानंतर तिने मला आम्ही दोघंही एका जागेवरती बसलेलो असताना तिने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि मला म्हणाली की अरे प्रसाद, मला ना म्हणजे काय झालं होतं कोणास ठाऊक, परंतु मी इथून ज्यावेळेस मला इथे खूप दुखत होतं, परंतु ज्यावेळेस मी दवाखान्यामध्ये गेले तर त्यावेळेस ना मला पूर्णपणे शांत झोप लागली. मला काही सुद्धा आठवत नव्हतं. मी असं वाटलं की मी एवढी गाढ झोपलेली आहे असं मला वाटत होतं. आणि त्यानंतर मी खूप वेळ झोपले आणि अचानकच कोणीतरी माझ्या कानामध्ये श्री स्वामी समर्थ म्हटलं. कोण होतं कोणास ठाऊक, परंतु आवाज मला जरा खूपच मजबूत आणि असा वाटला की हा आवाज कोणीतरी दैवी शक्तीचा असावा. आणि त्यानंतर मला जाग आली आणि जाग आल्यानंतरच मला असं वाटलं की माझ्या स्वामींनी मला हाक मारली. तर तेव्हा नंतरच मग मला जाणवायला लागलं डॉक्टरांची प्रोसेस वगैरे, परंतु मी खूप वेळ झोपल्यागत मला वाटत होतं. तर त्यावेळेस माझ्या मनामध्ये देखील शंका आली की हे दुसरं कोणीही नसून ज्यावेळेस मी स्वामींचा धावा करत होतो की स्वामी तुम्हीच काहीतरी करा आणि तुम्हीच माझ्या आईला वाचवा, त्यावेळेस साक्षात स्वामीच माझ्या आईच्या कानामध्ये येऊन श्री स्वामी समर्थ म्हटले असतील आणि त्यानंतरच आई माझी जागी झाली असेल. तर त्यावेळेस स्वामींवरचा विश्वास हा एवढा म्हणजे मला एवढं स्वामींचं कौतुक म्हणावं म्हणजे करावं तेवढं कमीच.
असं म्हणजे मला स्वामींविषयी खूप खूप रडू आलं की स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली. जसं मी स्वामींच्या विश्वासावरती आईला ठेवून गेलो होतो, तर स्वामींनी ते तेवढंच पूर्णपणे केलं की आईला माझ्या स्वामींनी काहीही होऊ दिलं नाही आणि त्यानंतर आई माझी पूर्णपणे चांगली झाली. आणि चांगली झाल्यानंतर तिला जो म्हणजे अटॅकमध्ये जो त्रास वगैरे झालेला होता, तर तो देखील हळूहळू कव्हर होत होता. परंतु तिचं म्हणजे ते आता आजारी म्हणजे थोडं का होईना ते राहतच असतं. तर त्यावेळेस स्वामींच्या कृपेने ती हळूहळू बरी देखील होईल. कारण माझा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे की स्वामी आपल्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाही. तर स्वामींनी माझी आई मला परत दिली आणि आता ज्यावेळेस आईला खूप चांगल्या प्रकारे बरं वाटायला लागलं, तिचा जो त्रास होता तो जवळजवळ 70% बरा झाल्यानंतर ती जरा चांगल्याच झालीच्या प्रमाणात, तर त्यानंतर मी तिला अमेरिकेला घेऊन आलो. आता माझी आई माझ्याजवळ अमेरिकेमध्येच आहे आणि आम्ही दोघेही म्हणजे तिथेच खूप चांगल्या प्रकारे आणि स्वामींची सेवा आईची जी श्री स्वामी समर्थांची मूर्ती होती ती सुद्धा आम्ही इकडेच अमेरिकेला घेऊन आलो आणि स्वामींची सेवा आम्ही दोघेही मनापासून करतो. खरोखरच स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. स्वामी जिथे आहेत ना तिथे सर्व काही शक्य आहे. म्हणून तर स्वामींची सेवा करताना मनापासून मनोभावे आणि विश्वासाने करायचे आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर कोणताच भक्त एकटा राहत नाही. त्याच्याबरोबर नेहमी साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ राहत असतात. त्याला कधी सुद्धा एकटे सोडत नाहीत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ज्या वेळेस स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर खूपच सुंदर सुंदर भयानक अविश्वसनीय अनुभव येत असतात. जिथे सर्व विज्ञान संपतं, जिथे प्रत्येक ज्याची विचार करण्याची शक्ती संपते, तिथून माझ्या स्वामींची लीला चालू होत असते. खरोखरच श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला खरोखरच खूप अद्भुत आहे. स्वामींचे अनुभव ज्या भक्ताने घेतलेले आहेत तर ते भक्त खरोखरच खूप पुण्यवान आहेत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हाच माझा अनुभव होता. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या दादांचा अनुभव खूप सुंदर होता. श्री स्वामी समर्थ म्हणजे जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींची भक्ती करता, स्वामी प्रत्येक हाकेला धावून येत असतात आणि स्वामींना सर्वात प्रिय त्यांचं नामस्मरण आहे. जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे स्वामी हे नेहमी असतात. त्यामुळे स्वामींच्या नामस्मरण करत जिथे केलं जातं ना तिथे स्वामी ही येतच असतात आणि स्वामींची सेवा करण्यासाठी कोणत्याही वेळेची काळेची गरज नसते. तर त्या दादांनी आईला घेऊन गेल्यानंतर राहिलेलं पारायण देखील पूर्ण केलं. स्वामींची सेवा ही त्यांची लहानपणापासून तर चालू होतीच, परंतु त्यांनी पुन्हा जोमाने स्वामींच्या सेवेला नव्याने सुरुवात केली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला खरोखरच खूप अगाध आहेत. मी जेव्हा तुम्ही मनापासून स्वामींची सेवा करताना तेव्हा तुमच्या हाकेला स्वामींना धावून यावंच लागतं. एवढा विश्वास स्वामींवर असायला हवा की नाही, माझी स्वामी आहेत, मला कधीच एकटे सोडणार नाहीत. माझ्या संकटामध्ये प्रत्येक वेळी स्वामी धावूनच येणार. तर स्वामींना तेथे यावंच लागतं, कारण विश्वास हा नेहमी जिंकत असतो. तुमच्या देवावरती किती विश्वास आहे तर तेवढ्याच विश्वासाला ईश्वराला खरे उतरावे लागते. मित्र आणि मैत्रिणींनो, जिथे आपले स्वामींवर जेवढा विश्वास आहे ना, तर कितीही मोठं संकट आलं तरी नाही, माझे स्वामी आहेत, मला माझ्या स्वामींपेक्षा कोणतंच काहीही मोठं नाही. त्यामुळे त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग आणि त्या संकटाचा सामना करण्याचं धैर्य हे स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर आपोआप मिळत असतं. कोणत्याही गोष्टीचं टेन्शन राहत नाही, काही सुद्धा नाही, कारण आपले स्वामी हे सर्वात मोठे आहेत, सर्वांपेक्षा मोठे आहेत. त्यामुळे सर्वात श्रेष्ठ हे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आहेत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आल्यानंतर कधीच तुम्हाला हताश होण्याची गरज नाही. जेवढी अडचणी जरी आल्या, काही भक्तांचे असं असतं की आम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आलो आणि आम्हाला अडचणी यायला सुरुवात झाल्या, परंतु मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामींची भक्ती तुम्ही किती पटीने आणि किती मनापासून करत आहात हे पाहण्यासाठी जर बहुतेक स्वामींनी तुमची परीक्षा घेतली असेल असं समजायचं आहे. आणि जेवढं तुमच्यावरती संकट येईल तेवढ्या जोमाने तुम्हाला स्वामींची भक्ती करायची आहे. तुम्हाला कितीही अडचणी आल्या तर तेवढ्याच विश्वासाने तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या प्रसाद दादांचा अनुभव खूप सुंदर होता, मनमोहक होता. तर तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते, तर या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. तुमचा अनुभव ऐकून जो कोणी भक्त स्वामी सेवेत येईल
तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे। त्याचबरोबर भक्तानं भक्त वाढवायचे आहे, प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे। जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर करता, तेव्हा तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव श्री स्वामी समर्थ देत असतात। त्यामुळे तुम्ही तुमच्या मनामध्ये असलेला अनुभव सर्वात प्रथम शेअर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अजून अनुभव स्वामी हे नक्कीच देणार आहे। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आशा करते की तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर कराल। तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मनापासून मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे। तुम्ही नेहमी हसत राहा, सुखी राहा, समाधानी राहा, स्वामींच्या नामस्मरण करत राहा। तर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।